श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. सकाळचे वाजलेले 5:15 ते 5:30 आणि मी आता बसलेले आहे दुर्गा सप्तशती पाठाला. ज्या दिवशी रामनवमी होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, कारण अष्टमी असल्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ करायचा आहे, तो पण 12च्या आत. कारण अष्टमी तिथी ही 12 वाजेपर्यंतच आहे, त्यामुळे 12च्या आत आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे. आणि 12 नंतर नवमी तिथी चालू होते. 12:30ला श्रीरामांचा जन्म होतो, म्हणजे रामनवमी त्यावेळी. म्हणून मी देवपूजेच्या आधी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला. आता हा ग्रंथ वाचत असताना अवतरणिका इथून चालू करायचं आणि क्षमापराध देववरती सोडे देते शिखरी जे सजल वर्ष होत असे देवी निजबाणाने समस्त बांधतोडी जे त्यांचे सारथे यशवान आहे असे विधाले धनशुद्धच्या तोडून पाने विंधून त्याखळा घाळांग प्रत्यंगी केला. सेनापती दोरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका. आणि त्यानंतर बसलेले मी देवपूजेला. पाठ झाल्यानंतर तर चांदीचे देव मी कोणत्या पद्धतीने घासते. आता चांदीचं म्हणल्यावर माझ्याकडे काही जास्त देव नाही आहेत, एकच लक्ष्मीची मूर्ती आहे, तर ती मी कशी घासते दाखवते तुम्हाला. हे बघू शकता, खूप अशी काळी झालेली आहे ती चांदीची मूर्ती, कारण मूर्तीवर डिझाईन खूप असल्यामुळे ते म्हणजे डिझाईनमध्ये घाण वगैरे जाऊन काळीच पडते, त्यामुळं सारखं सारखं घासावं लागतं. आता मी इथे काय घेतलेलं आहे, तर हा जो ब्रश आहे तो नवीनच आहे, तो फक्त मी देव घासण्यासाठीच वापरलेला ब्रश कधीही देव घासण्यासाठी वापरायचा नाही. देव घासण्यासाठी आपण नवीनच ब्रश वापरायचा, वापरलेल्या ब्रशने कधीही देव घासायचे नाहीत. आता मी इथं कोलगेट घेतलेला आहे आणि कोलगेटने मी चांदीची जी मूर्ती आहे लक्ष्मीची ती घासत आहे. तुम्ही इथं कोलगेटची जी पावडर मिळते बघा, आपण लहान असताना ती पावडर आधी यायची बघा, पत्र्याच्या डबीतने यायची, तशी पावडर अजूनसुद्धा मिळते. ती पावडरने सुद्धा खूप छान म्हणजे चांदीचे देव निघतात, किंवा चांदीची कोणती पण भांडी असू दे त्याने खूप छान निघतात. आता मी एकदा घासलेला आहे आणि दाखवते तुम्हाला किती छान आपली चांदीची मूर्ती निघलेली आहे. चांगली निघते याने कोलगेटने पण याच्यापेक्षा पावडर जर असेल तर पावडरने सुद्धा खूप छान निघते. मी सारखं कसं करते, हळदी कुंकवाने अभिषेक वगैरे घालते, त्यामुळे ते हळदी कुंकू वगैरे सगळं ते जिथं डिझाईन आहे त्या खाच खळग्यात जाऊन बसलेले असते. आता इथं बघू शकता तुम्ही, वेणी वगैरे देवीची किती छान आहे आणि एकदम कमळ वगैरे कोरीव आहे, साडी कोरीव आहे, त्यामुळं त्यात सगळं मग ते कुंकवाचं वगैरे जाऊन बसतं. आणि कुंकू कसं असतं, कुंकवामध्ये ॲसिड असतं, त्यामुळं मग ते जरा कसं मूर्ती ही काळीच पडते. किती पण जास्त टंचाची तुम्ही वापरला चांदी तरीसुद्धा ते मग थोडंसं काळं पडतं, कारण कुंकवामध्ये केमिकल असतं. आणि किती छान आपली लक्ष्मीची मूर्ती निघलेली आहे. लाल कापडावर तर किती उठून दिसत आहे. ही चांदीची मूर्ती घेऊन मी 3-4 वर्ष झाली असतील. 5,500 रुपयाला मी त्यावेळी घेतलेली होती. आणि आज रामनवमी असल्यामुळे आपण महाराजांना अभिषेक घालत आहे. आता इथं अभिषेक घालत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा पुरुष सुक्त म्हणत आपण अभिषेक घालायचा आहे. पण मी नुसता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणतच अभिषेक घातला, कारण मला खूप वेळ झालेला. आणि लक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला आज अभिषेक घालायचा आहे, कारण की आज अष्टमी आहे. तर मी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे म्हणजे नवार्णव मंत्र म्हणत लक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक घातलेला आहे. आणि आज स्त्रीला खूप बरं नव्हतं, त्याला ताप वगैरे आलेला, त्यामुळं तुळस वगैरे तोडायची राहूनच गेली. तुळस काय मग मी घातली नाही, कारण की आमच्या इथं तुळस जवळ कुठं नाही आहे, लांब जाऊन आणावी लागते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः. 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 आणि फायनली आजची देवपूजा बघू शकता किती छान झालेली आहे.
रामांचा जन्म हा 12:30ला होतो, तर 12:30ला आपल्याला म्हणजे रामांचा पाळणा, रामांची आरती वगैरे करायची होती. पण मी दुकानात गेल्यामुळे माझं ते सगळं राहिलं आणि त्यात श्रीला पण बरं नव्हतं, त्यामुळे माझ्याकडनं काही ती सेवा होऊन गेली नाही. जेवढी होत्या तेवढी मी सगळी सेवा केली. मग संध्याकाळी श्रीला थोडं कमी आलेलं, मग मी त्याला सांगितले की बाबा थोडंसं रामरक्षा म्हणल्यावर त्याने 1-2 वेळा रामरक्षा म्हणलेली आहे. त्यानंतर संध्याकाळी मग मी काय केलं, माझ्याकडे गाईच्या शेणी होत्या, गाईच्या शेणी थोडंसं तूप आणि आपला जो कापूर असतो तो घालून पेटवल्या आणि त्याच्यावर मग मी तमालपत्र, लवंगा वगैरे घालून आणि थोडंसं ऊद घातला आणि खूप छान पद्धतीने घरात खूप असं प्रसन्न वाटतं बघा. असं काहीतरी केलं तरी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जी आपल्या घरातली असते ती निघून जाते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्यालासुद्धा घरातनं फिरताना वगैरे खूप छान वाटतं. हे पहा, हा ऊद आणलेला मी ज्यावेळी गैबीला गेलेले होते त्यावेळी तिथं त्या काकी बसलेल्या दारात विकत, तर त्यांच्याकडनं हा ऊद आणलेला आहे. आणि संध्याकाळच्या सुमारास आमच्या इकडं असा पाऊस चालू झालेला पडायला. सगळी जमीन तापलेली होती आणि त्यात पाऊस पडत होता. खूप छान असा मातीचा सुगंध येत होता. चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी